तर मित्रांनो, आता आपल्याला आपले परममित्र समीर ओक साहेब हे आपल्याला सर्व इथल्या फळझाडांची म्हणजे दिगू भाऊ म्हणजे चंदी जोशी सरांचे वडील दिगू भाऊ ह्यांनी जी काही सगळी इथे वृक्ष लागवड केलेली आहे त्याची माहिती आता समीर देतील. आता हां चला. पंत म्हणा त्यांना. हां पंत ओके. दिगू शेठ पंत दिगू शेठ. हे जांभूळ आहे, दोन जांभळाची झाड आहे. हां थोडं मोठ्याने बोल. हां जांभळाची झाड ही दोन. ओके, दोन ही जांभळाची आहेत. ओके ग्रेट. त्याच्यानंतर हे शमीचं आहे. हे साधारण आता हे जे जांभळाचं झाड आहे हे केव्हा लावलं असेल अंदाजे? साधारण 2 वर्ष? नाही 4-5 वर्षांचे झाड आहेत. 4-5 वर्ष. ओके. हे शमीचं झाड आहे. शमी. ओके. बरं, हे शमीच्या वृक्षाची काही विशेष आहे? नाही, ते गणपतीला आपण वाहतो ना. गणपतीला. हां ओके 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 ओके. त्याच्यानंतर हे काजू वगैरे हां. हे आहे. हे हे एक ऑस्ट्रेलियन साग म्हणतात त्याला. हे 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 उभं जे आहे ते. असं दृश्य झाड आहे. हां 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 ओके. म्हणजे साग असा मुद्दाम लावलाय? नाही साग असा नाहीये तो, बरं. ते ऑस्ट्रेलियन टीकवूड म्हणतात त्याला. अच्छा, ऑस्ट्रेलियन टीकवूड. ओके ऑलराईट. आणि हे पण हे शमीच आहे का? हे कुठलं? हे हे शमी नाहीये. बरं. शमी नाहीये, हा बहुतेक गुलमोहर वाटतो. ओके 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 ऑलराईट. आणि हे जे आहे हे काजूच आहे. काजू आहे, मोहर. आणि ही सगळीच म्हणजे साधारणपणे 2-2.5 वर्षापासून का त्याच्या आधीपासून? नाही, ही आधीपासून आहेत मला वाटतं. नाही हा ही 4-1 वर्षांची झाडं आहेत ही. ओके. काजूची कलमं सगळी. ओके. हा नारळ आहे. नारळ. हे तर हे पण असेच 2-3 वर्षापासूनचे असणार ना? नाही हे वर्षभराचं आहे. वर्षभराच आहेत. ओके ओके. हा रातांबा आहे. आणि पलीकडे आंब्याचं झाड आहे ना ते? हा, ते छोटा आंबा आहे. छोटा आंबा आहे. ओके ओके. ही केळ लागली केळी. बघा, केळ वा, बघा, वा, आली वा, आणि वा, केळ वा, वा. मस्त. उत्तम. इकडनं पण बघा, हा केळफूल लागलाय छान. हो, केअरफुल छान दिसतंय. एक्सलंट एक्सलंट. आणि इथे केळ बघा, इथे आलेत घड. ओके. वा, वाव. मस्त घड आलेत. ओके ओके. सायकलवाल्यांना आणि माकडांना केळी फार प्रिय. हा रातांबा आहे. रातांबा म्हणजे तांबा. कोकम. हां कोकम. रातांबा कोकम. म्हणजे कोकम. ओके. तर मित्रांनो, कोकणचं वैशिष्ट्य म्हणजे कोकम. ओके. सर्वांची ॲसिडिटी दूर करणारं असं ते कोकम. तर आता हे काय चव घेऊन तोडलंस तू? बघितलीत ना याची. हे काय तोडलंय तू? हे पान तोडलं, आंबटसर लागेल बघा. चव घेऊन बघा थोडीशी. हा, हा, चावून बघा. हां चावून बघा ते पान. ओके. आंबट. येस. मस्त लागते चव. नाईस. हे लिंबू आहे. लिंबू. ओके. लिंबाचा मदमत्त ताजेपणा ही जाहिरात आपण ऐकलेली आहे. तर लिंबाचं पण जर खोडून बघितलं ना, वास बघा. वा वा वा. लिंबाचा वास बघा. उत्तम. है ना? तर समीर साहेबांनी मी लिंबाचा मदमत्त ताजेपणा म्हटल्याबरोबर त्यांनी त्याचं प्रत्यक्ष दिलं. आपण मोहरला. वाव. ओके. मग आता हे आंब्याची झाड मग हे मला असं वाटतं की 4-1 वर्षांची, 4-5 वर्षांची. 4-5 वर्षांची झाड आहेत ही. ओके ओके. हे पण एक 4-5 वर्षांचं झाड आहे. हे थोडंसं कमी असेल मला वाटतं. हे उजवीकडचं 3 वर्षांचं असेल. ओके हे 5च्या वरती आहे. ओके ओके. जरा इथं ह्याला पण मोहरला बघा. वाव. नाईस. ऑसम. म्हणजे आता ह्याला इकडनं केळफूल बघा किती छान दिसतो हा. हां मस्त. येस, मगाशी आपण बघितलं होतं. राईट. ओके व्हेरी गुड. बरं, हे जे मोठं दिसतंय तर हे पण काजूच आहे. हा हे काजूच सगळं आहे. काजूच आहे. हा ही अशी गोलाकार, अशी लंब गोलाकार पानं हा, असतात हा. इलेक्ट्रिकल, ते काजू आहे. ते काजू आहे. ओके गुड. आणि मग ह्याला आता काजू ऑलरेडी लागतो. येऊन गेलेले बी लागेल नाही लागतील आता ह्या सीझन. नाही, पण मी धरायला सुरुवात झाली आहे ना. आधी येऊन गेले म्हणजे ह्याला. आधी येऊन गेल्या माहिती नाही, पण मोहर धरायला सुरुवात झाली आता येणार. केळफूल हो, हो, हो. केळफूल आहे ते. केळ आहे ना. ओके हा पण आंबा आहे. नाईस. हे आंब्याच्या झाडाला मोहर भरपूर आले हा, म्हणजे. चांगला मोहर आलाय. म्हणजे हे एक 3 वर्षांचं झाड आहे. ओके 3 ते 4 वर्षांच्या दरम्यान आहे. ओके ओके. पण ते आपले डॉक्टर म्हणत होते, डॉक्टर दणगे, की हे मोहर गळून पडतो थोडासा. हा जांब तुम्ही खाल्लाय का? पांढरा. हो अच्छा अच्छा. जाम. जांबाचं झाड. मी आपण पूर्वी शाळेत शाळेत असताना लोणावळा खंडाळाला हे जाम मिळायचं. हां हे जांबाचं झाड आहे. ओके. आणि याला फळं धरलीत पण आहेत बघा. आपल्या हे मोठी शाळेच्या होणार. दारात सुद्धा हां, विकत हां, बसायचे. हां. हे मोठी होणार आहे आता, धरली आहेत फळं त्याला. ओके. आणि त्या जांबाचं फुल बघा. जाम. नाही, हा वेल कुठला तरी आलाय त्याचा आहे ते. ओके. तर हे जाम म्हणजे अत्यंत
मस्त रसरशीत असलेलं असं. त्याच्यानंतर ही फळ. चिंच आहे. ओके चिंचेचा पाला खाऊन बघा. ओके, हे चिंचेचे झाड. हम्म. ओके, व्हेरी गुड, हे बघा, खाऊन बघा. ऑसम ऑसम. हा पण जांब आहे. लवली, नाईस. हे ना मला जाम. वाटतं भोपळा आहे का? नाही, हे असतं ना, आपण ह्याला फोडतो नरक चतुर्दशीला. हां, ते फळ त्याला काय म्हणतो आपण, कवरनं काहीतरी नाव आहे त्याचं. ओके. भोपळा का? कोहळा नाही, कोहळा खूप मोठा हा असतो. मी तेच म्हणलं. नरक चतुर्दशीला पायाखाली फोडतो ना आपण. नाही माहिती बा मला. नाही माझ्या काय लक्षात त्याला आलं. म्हणतात, आठवत नाही मला नाव त्याचं. मग हा वेल हा आहे, काजू आहे. हा वेल आलाय, पण हा काजू वेल झाड याच्यावर काजूचं आलाय. आहे. ओके ओके. त्याच्यानंतर इथे ना कंपोस्टिंगचा प्लांट आहे छोटासा. इथे डावीकडे. हा, हे जे एक स्ट्रक्चर आहे, हां, इथे तुम्ही बघितलं ओके त्याच्या पुढे बघा, हे यंत्र आहे कंपोस्टिंग करण्यासाठी. ओके. फंक्शनल आहे. ओके हे आता बदलत ओके. नसलं तरी हे फंक्शनल आहे. ओके आणि इथे कंपोस्ट करून ठेवलेलं ते तुम्हाला दिसेल. ओके. बघा, ओके बनवलेलं खत आहे, छान खत झालेलं आहे. ओके. म्हणजे पंतांनी हे सगळं हो, स्ट्रक्चर. हा खत निर्मिती आणि हे सगळं करून ठेवलं होतं. इथे एकंदरीत काजूची. बघा केवढा मोठा आहे बघा जांभूळ हां बघा. हां. पण हे पलीकडच्या प्लॉट मधलं आहे का? हा, हे बाहेरचं आहे. बाहेरचं आहे. हां, गडग्याच्या बाहेरचं आहे. म्हणजे हे हे मूळच असेल ना, म्हणजे असं कोणी लावलं नसेल, हे पहिल्यापासूनच असेल. हे जुनं आहे. म्हणजे हे किमान एक 20-30 वर्षापासून. हे नक्कीच 10-15 वर्षांचं हा, आहे बघा. 20-1 वर्षापासून. जांभळाचा वास हा बघा. रे मस्त वास आहे. हा? वास, जांभळाचा वास बघा ओके. काय सुंदर आहे. वाव. ओके. तर हे थोडक्यात मला दिलं त्यांनी आता, समीरनी. मस्त जांभळाचा वास येतो याला. ओके. म्हणजे ह्याच्यामध्ये इथे काजूची झाडं खूप लावलेली आहेत. काजू खूप आहे इथे. ओके. काजूला काय ना, काजूला पहिले 2-3 वर्ष त्याची ओके. काळजी घ्यायला लागते. त्याच्यानंतर त्याला कीड लागत नाही, त्याच्यावर माकडं येत नाहीत. त्याच्यामुळे मग ते सेल्फ ऑटो मोड मध्ये जातं. म्हणजे प्रत्येक वर्षी ते यील्ड करतं. पण त्याला पाणी घालायला लागतं, म्हणजे शिंपण करायला लागतात त्याला. बरे काल लावली नाहीये का रे? सुपारी नाही आहे इथे. काल कोणी सांगत होतं की माकडांचा प्रचंड उच्छाद असतो, तर त्यासाठी बागेच्या वेशीवर कोणी जांभळाची झाडं लावली आहेत. मी हा. माझ्या ह्याच्यावर तो प्लॅन आहे की हा. वेशीवरती जांभळं म्हणजे काय, त्यांना तिथेच अटकाव करून ठेवायचा. हम्म. आणि जांभळं आली की तिथे खातील, आतमध्ये येणार नाहीत ती. पण आत कशावर येणार नाही? आत येणारच किती आणखी. त्यांना खायला तिथे मिळालं तर ते आत येत Probability नाही. कमी होऊन जाते ना रे. Probability कमी होते. आणि हे ऑलरेडी करून बघितलंय लोकांनी. हो. ओके. हा गुलमोहर आहे. ऍक्च्युली ओके. ना गुलमोहर लावू नये, कारण की गुलमोहर जमिनीची वाट लावतो. म्हणजे मुळं खूप इंडियन झाड पसरतात. नाहीये. नाहीच आहे, अर्जेंटिनावर आणलेलं नाही आहे. म्हणजे मुळं पसरतात फार. पाणी खूप खेचतो आणि अच्छा. त्याची ग्रोथ प्रचंड आहे त्याला. मग कशाला लावलं हे? न्यूट्रिएंट्स तो जमिनीतनं खूप खेचत राहतो. पण मग कशाला लावलं हे? काय तर त्यावेळेला लावलं असेल काय माहिती. अच्छा. पण मग हे डॉक्टर दांडग्यांना विचारलं पाहिजे हे. हो, त्यांनी पण हे सांगितलं ना की इथे लावायला नको. पण हे काय आता हे नाही मला पण कळत आहे हे कुठलं झाड आहे. ओके. आणि हे लिंबू आहे ना? हे नाही, हे लिंबू नाही, हा चिकू आहे. चिकू आहे. चिकूचं झाड आहे. हा चिकू. ओके. नाईस. ओके. ऑलराईट. आणि हे काय रे, हे असं आपट्यासारखं? आपट्याचंच वाटतंय, आहे. पण हे आपट्याचं नाहीये. आपट्याचं नाही हे आहे. आपट्याचं नाहीये. एक्झॅक्टली आपट्यासारखं आहे हो, पण. आपट्यासारखंच अगदी पान आहे, आपल्यासारखं आहे ते. पण आपट्याचं नाहीये ते. ओके ओके. आणि हे काय आहे उंच इथं हे? हे मला पण नाही कळत आहे. हा निलगिरी तर नक्कीच नाहीये. आणि नाही हे बघ ना, हे वर काय असेल? हा, नाही मला पण नाही कळत. हे त्या झाडाचं झालेलं आहे, पण हे राऊंड काय फळ काय आहे त्याचं? फळच असणार ती, पण काय आहे ते नाही कळत आहे मला पण. ओके. मित्रांनो, याविषयी काही माहिती आहे का कोणाला, की हे काय जे काही दिसतंय ते कसलं झाड असू शकेल? हो, हे 2-3 वर्षांचं आहे. 3 वर्षांचं आहे. याला मोहर लागला त्याला आंबे पण येतील. हो, येतील ना ते, पण मोहर पुष्कळ अंशी गळून पडतो. हा ते आहे, पण एका दुसरा हे बघा, हे लिंबाचं हो ते मगाशी दाखवलं. लिंबाचा फ्रेश येतो वास कुठे. वाव, हे बघा. एक्सलंट. फारच सुंदर आहे. मस्त. लिंबाच्या पानाचा अतिशय फ्रेश वास आहे. फ्रेश इतकं बरं वाटतं ना तो घेतलं. एक्सलंट. ओके. सो मित्रांनो, आणि इथे यांनी पंतांनी टाकी बसवलेली आहे. बरं समीर, हे कसलं, हे काय बांबू आहे का? हो, हा बांबू आहे. हा बांबू आहे. ओके. बांबू हा गवत प्रकारात मोडतो. ओके वनस्पती बांबू. ओके 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 ओके.
आणि हे इकडे तेच ते ऑस्ट्रेलियन ऑस्ट्रेलियन. हां ओके. ऑल राईट गुड गुड. म्हणजे थोडक्यात काजू भरपूर खायला मिळणार आहे इथे. काजू भरपूर आहे. हां हां नारळाची झाडं बघा, ही छान आहेत नारळाची झाडं. ओके. हा गुलाब आहे. हे हे जवळजवळ एक गुलाबाचं आपण दर्शन घेऊ छोटं. हे वर्षभरात छान आहे, मस्त आहे, लवली. 3 नारळ आहेत. हो तिथे पण ही 3 नारळ आहेत, तिथे पण 2 नारळ आहेत मागल्या. हे पण गुलाबाचं झाड आहे छान इथे, सुरेख मस्त. तर पंत असताना जर इथे आपण सगळे आलो असतो तर त्यांनाही फार मजा वाटली असती. अनफॉर्च्युनेटली पंत गेल्यानंतर ही ट्रिप आपण करत आहोत. मसाल्याचं नाही आहे, एक ऑल स्पाइसेस नावाचं ना मसाल्याचं झाड असतं, त्याच्यामध्ये मिरी तू असं तुझ्या अंगणी आणि मिरी, दालचिनी, लवंग आणि लवंग या तमालपत्र तमालपत्र या तिघांचा त्याला काही छोटी फुलझाडं आहेत. आणि ते रेग्युलरली आम्ही पण वापरतो. आता माझ्या भावाकडे आहे ना पानशेतला, तर तो घरी इथे आला तो घेऊन येतो पानं. मग तर पानं ती हिरवी पानंच घालायची कुठली भाजीमध्ये वगैरे. मस्त. म्हणजे घरच्या देवपूजेसाठी पण वास छान असतो. फुलं बिलं सगळे आहेतच इथे. हे ऑल स्पाइसेस तिघांचं मिळून हे आहे. आणि ते जुनं झाड आहे, म्हणजे काय त्याचा शंकर वगैरे केलेलं असं नाही आहे. खूप हजारो वर्षांपासून आहे. सो गुड फ्रेंड्स, पंतांनी विचारपूर्वक, आणि याचं वैशिष्ट्य असं आहे की पंत 84-85 असताना त्यांनी ह्या जागेची डेव्हलपमेंट सुरू करून हे जे काही सगळं तुम्हाला आता बांधकाम दिसतंय, म्हणजे मला वाटतं फळबाग आणि हे त्यांनी आधी थोडंसं लावलं असेल, पण बाग होतीच, ती नंतर आणखीन डेव्हलप केली. पण हे जे काही दिसतंय आपल्याला घर आणि इतरही पाहुण्या मंडळींना किंवा असं फार्म हाऊससारखं जे त्यांनी केलं की इकडे येणाऱ्या लोकांसाठी त्यांनी सोय केली राहण्याची, जेवणाची, खाण्याची वगैरे. तर हे सगळं त्यांनी 85 त्यांच्या वयाच्या 85 ते 89-90 पर्यंत त्यांचं हे काम आहे सगळं. म्हणजे कौतुकास्पद आहे की हे सगळं त्यांनी त्यांच्या इतक्या. गुड मॉर्निंग. तर हे साहेब इथला सगळा कारभार बघतात, ते आणि त्यांची फॅमिली, सगळ्यांना जेवू खाऊ घालणे, असं हे छानपैकी श्रीजेज उमा फार्म हाऊस आहे. तर खरोखरच मला चंद्रशेखर जोशी म्हणले की सगळे मित्रमंडळींना, सायकलवाल्या मित्रमंडळींना घेऊन इकडे मस्त ट्रिप काढा एक, आणि इकडे येऊन राहा, आणि इकडनं कुठे गुहागर, हेदवी, बेर्णेश्वर वगैरे असं जाता येईल. चला मित्रांनो, आपण पण एक इकडे वाटलं तर सायकल टेम्पो ट्रॅव्हलरवर टाकून आणू आणि इकडे मस्त सायकलिंग करूयात. सी यू देन, बाय बाय.